आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती गंभीर बनलेली असताना शासनानं अलीकडेच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये परभणी जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय। शासनानं तात्काळ परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आज दिला आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले आहे। याप्रसंगी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह डॉ. विवेक नावंदर, पंढरीनाथ घुले, गंगाप्रसाद आनेराव, बालाजी देसाई, दशरथ भोसले, मुंजा कदम, राम खराबे पाटील, नारायण पिसाळ, विश्वनाथ सोळंके, मधुकर निरपणे, भगवान पायघन, गोकुळ लोखंडे, सुभाष आहेर, रामप्रसाद रणेर आदींची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। जिंतूर तालुक्यातल्या लिंबाळा, चिंचोली, गुट्टे ग्रामपंचायतीमध्ये यावर्षी सरपंच पदासाठी थेट मतदान झाल्यानं या निवडणुकीमध्ये उमेश दराडे यांनी 639 मतं घेत विजय संपादन केला आहे। कैलास दराडे यांचा त्यांनी 115 मतांनी पराभव केला आहे। जिंतूर तहसील कार्यालयात आज सकाळी 10 वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये हा निकाल घोषित करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीतील एकूण 9 जागांपैकी 7 जागांवर विजय सरपंच गटाच्या उमेदवारांनी मिळवला आहे। तर सरपंच गटानं आपण कोणत्याही पक्षामध्ये किंवा कोणत्याही समर्थनावर नसल्याचं स्पष्ट केलंय। उमेश दराडे यांनी आपण अपक्ष असल्याचं सांगितलं। त्यामुळं जिल्ह्यातील एकूण लागलेल्या निकालांपैकी ही ग्रामपंचायत अपक्षांच्या ताब्यात गेली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील नागरिकांना कुणबी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरणास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते नुकतीच सुरुवात झाली आहे। परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर येथील 3 लाभार्थ्यांना आज अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं। याप्रसंगी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजापुरे, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, अव्वल कारकून प्रकाश गोरे, तलाठी रामेश्वर गुर्ले, माणिक गिरी आदींची उपस्थिती होती। यावेळी परभणी तालुक्यातील सुलतानपूर येथील मुरलीधर पांढरकर, बालासाहेब पांढरकर आणि श्रीधर पांढरकर या 3 लाभार्थ्यांना आज मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल: 9921691008। विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या गुंड अभाविप व भाजप विमोच्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं राज्याच्या गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील या प्रकाराबाबत निवेदनामध्ये तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे। तर दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे। निवेदनावर नजीर शेख, प्रबुद्ध काळे, अमोल पट्टेकर, आकाश भगत, रामप्रसाद आंबुरे, गंगाधर यादव, सय्यद अझहर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचा मोठा खंड व सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे। त्यामुळं प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तालुक्याचा अग्रिम पीक विम्यासाठी पात्र झाला आहे। त्यामुळं परभणी तालुका दुष्काळी यादीसाठी देखील पात्र आहे। शासनानं मागील आठवड्यात महाराष्ट्रातील 42 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केली आहे। त्यात परभणी तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे आज करण्यात आली आहे। निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब रेंगे, दिलीप साबळे, मंगेश यादव, रमेश लाड, प्रदीप सोनटक्के, अर्जुन साबळे, कैलास टेकाळे, अंगद सोगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। सोनपेठ तालुक्यातल्या ढिगोळजवळ सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमाराला ट्रक व दुचाकी अपघातामध्ये एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे।
या प्रकरणी ट्रक चालकावर सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शंकर मुळे यांनी पोलिसात याबाबतची फिर्याद दिली. त्यामध्ये ते व त्यांच्या पत्नी गिरजाबाई मुळे हे धामोनी इथून MH22 AC 6073 या दुचाकीनं नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात असताना दिघोळ गावाजवळ कालव्याच्या पुढं MH12 CH 4765 या क्रमांकाचा ट्रक सोबत त्याची धक्का लागला. यामध्ये गिरजाबाई मुळे यांच्या डोक्यावरून चाक गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केस गळतायत, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत. आता काळजी नको. परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या. कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका. स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता पहिला मजला, सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर भारत नांदुरे 70 30 22 66 66. जिंतूर तालुक्यातल्या कौसडी वालूर रस्त्यावरील मारवाडी फाटा इथं 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान दुचाकी व बैलगाडीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये भांगापूर तालुका सेलू येथील दुचाकीवरील लक्ष्मण मधुकर देशमाने हा युवक जखमी झाला होता. ग्रामस्थांच्या मदतीनं लक्ष्मण देशमाने यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करून परभणीच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथून नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. या युवकाचा 8 दिवस उपचार सुरू होता. मात्र मार जास्त लागलेला असल्यामुळं 5 नोव्हेंबर रोजी रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान लक्ष्मण देशमाने यांचा मृत्यू झाला आहे. तर 6 नोव्हेंबर रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना ऊसाचा भाव 3200 रुपये प्रति टन आदेशित करण्यात यावा. शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी दराबाबतचे लेखी आश्वासन देण्यात यावं या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आज 6 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले. तसंच 21 युनिट 2 लिमिटेड शुगर देवीनगर सोनखेड तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून 25,000 रुपये रक्कम घेऊन अद्यापही सभासद नोंदणी केलेली नाही. यासाठी तक्रार करत सभासद नोंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समिती सोनपेठचे संचालक रामेश्वर मोकासे, सिद्धेश्वर फुके, राजेभाऊ भंडारे, प्रमोद काकळे, सुरेश सोळंके, अन्सार शेख, बाळासाहेब गायके, ओंकार फले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड ॲपल फर्निचर. स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह. परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणी जिल्ह्यात यावर्षी 5,20,000 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस व इतर पिकांची पेरणी केली होती. मात्र खंड स्वरूपाच्या पावसानं पिकांच्या उत्पादनामध्ये 50%हून अधिक घट झाली आहे. त्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांनी 52 महसूल मंडळातील 4,46,000 शेतकऱ्यांना तात्काळ 25% अग्रिम देण्याचे आदेश काढले होते. मात्र कंपनीने हे आदेश पाळले नाहीत. त्यामुळं पीक विमा कंपनीवर कारवाई करून लाभार्थ्यांना तात्काळ बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राजेश देशमुख, बाळासाहेब जाधव, शंकर आजेगावकर, नितीन शुक्ल, माऊली कोपरे, महेश लंगोटे, सोपान सामाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरात राहणाऱ्या एका 45 वर्षीय शेतकऱ्यानं बँकेचे कर्ज, सततची नापिकी व सोयाबीनला झालेल्या उतार्यातील घट यामुळं संसाराचा गाडा कसा चालवावा याच योजनेतून 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. जिंतूर शहरातल्या पाटील विहीर परिसरात राहणारे विलास रोकडे यांनी शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकाला पावसाळा कमी झाल्यानं मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळं ते द्विग्न अवस्थेत होते. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जागतिक बँक अर्थसहाय्यित स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं वखार आपल्या दारी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हास्तरीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कार्यालय मानवत इथं 4 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेला महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे लातूर विभागाचे प्रमुख कुमार पवार, विभागीय व्यवस्थापक विक्रम कुंभार, व्यवस्थापक प्रशांत चासकर, उपव्यवस्थापक निलेश लांडे, मानवत वखार केंद्र प्रमुख वायच शिंगारे, पुरवठा मूल्य साखळी तज्ञ जगदीश कांबळे,
उमेद अभियान जिल्हा समन्वयक दीपक दहे, पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते आदींची उपस्थिती होती. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. परभणी तालुक्यातल्या झरी येथील युवक योगेश मगर या युवकानं मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं तैलचित्र स्वतःच्या रक्तानं रेखाटलंय. योगेश मगर हा चित्रकार असून त्यानं त्याच्याच रक्तानं जरांगे पाटील यांचं चित्र रेखाटलंय. याबद्दल परिसरात कुतूहल व्यक्त करण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. जायकवाडी प्रकल्पात वरच्या धरणातून पाणी देण्यासाठी जर उच्च न्यायालयाने दिलेला स्थायी आदेश पाटबंधारे विभाग अंमलात आणू शकत नाही, यासाठी पाटबंधारे मंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे तात्काळ पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदावरून बडतर्फ करावी अशी मागणी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी केली आहे. या मागणीसाठी किसान सभेच्या वतीनं धडक सत्याग्रह आज करण्यात आला आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.